संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना क्रीडा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, आमदार रवी राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी कोनशिलेचे अनावरण केले। यावेळी त्यांनी इमारत बांधकामाची माहिती घेतली। उपस्थित मान्यवरांचे डॉक्टर बारहाते यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले। विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीसाठी पीएम उषा योजनेअंतर्गत 8 कोटी आणि विद्यापीठ साधारण निधीमधून 5 कोटी असा 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे। या इमारतीमध्ये तळमजला आणि पहिला मजला होणार असून 2401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे। या इमारतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा प्रेम आणि संघ भावना जोपासण्यासाठी प्रभावी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहे। या संकुलात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, योग आणि मार्शल आर्ट या इनडोअर क्रीडा प्रकारांचा समावेश राहणार आहे। खेळाडूच्या गरजांचा विचार करून ही इमारत आधुनिक डिझाईननुसार उभारली जाणार आहे। इमारतीमध्ये दर्जेदार फ्लोरिंग, योग्य प्रकाश योजना, वायू विजन बदलण्याची खोली, प्रेक्षक आसन व्यवस्था तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधा उपलब्ध राहतील। बहुउद्देशीय सभागृह खेळासह दीक्षांत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, विद्यापीठ स्तरीय समारंभ तसेच सामुदायिक उपक्रमासाठी उपयोगात येणार आहे। हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जीवन कौशल्य आणि शारीरिक शिक्षण विषयक उद्दिष्टांशी सुसंगत आहे। विद्यापीठाच्या आरोग्यदायी आणि सक्रिय परिसर निर्मितीच्या बांधिलकीचा एक भाग आहे। हे संकुल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या संधी उपलब्ध करून नवोदित क्रीडा प्रतिभा ओळखून त्या घडविण्याचे कार्य करेल। नवीन इमारत आणि सभागृह विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।